बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असून आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातोय। उद्या न्यायालयात खरातला हजर करण्यात येणार असल्यानं पोलीस आणि एसआयटीकडून पुरावे गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलंय। महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांशी संबंधित अनेक कागदपत्र आणि साहित्य काल खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा अधिक आक्रमक झाली आहे। तपासाचा भाग म्हणून खरातचा मोबाईल डेटा पुनर्प्राप्त करून त्यातील चॅटिंग, संपर्क आणि संभाषणाची माहिती तपासली जाते। कुणाशी सतत संपर्क होता, कोणते व्यवहार झाले याचा शोध घेतला जातोय। या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज दिवसभरातील तपासाची दिशा उद्या न्यायालयात सादर केली जाणार असल्यामुळे संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। काल त्या चौकशीसाठी येणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी आजारपणाचं कारण देत उपस्थित राहणं टाळलं। त्यामुळे आज त्या नाशिकमध्ये येऊन जबाब नोंदवतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या आजी-माजी ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। चाकणकरांविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवनिका संस्थेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे। मागील काही दिवसांपासून नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजतंय। महिलांवरील 100पेक्षा अधिक लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ समोर आले आहेत। तसेच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे खरातवर दाखल झाले आहेत। विशेष लक्ष वेधलं गेलं ते त्याच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे। मात्र असं असूनही राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून यावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही। यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। आपली जबाबदारी माहीत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसावं, असं सपकाळ यांनी टीका करताना म्हटलंय। या आहेत आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे। राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिती तटकरे यांचा फोटो शेअर करत टीका केली आहे। ते म्हणाले, मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, ऋषिकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो, रोज राज्यातील महिला भगिनींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या प्रकरणं समोर येत आहेत। पण आपल्या महिला आणि बालविकास मंत्री बेपत्ता आहेत। या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली का? याबाबत राज्यातील पोलीस महासंचालकांना त्या भेटल्या का? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे। तसेच राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल असा विश्वास देणारा ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा। उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीनं स्वतःच्या भावाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे। भावानं ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून बनावट व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या घटनेमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलंय। या संदर्भात मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तिच्या भावानं मुद्दामहून विविध क्लिप्स एडिट करून चुकीचा व्हिडिओ तयार केला। यामुळे तिच्या गोपनीयतेचा भंग झाला असून समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 79 आणि 351(1) तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवलाय। व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी तांत्रिक पातळीवरही चौकशी सुरू करण्यात आली आहे। हा व्हिडिओ नेमका कसा तयार करण्यात आला आणि सोशल मीडियावर कसा पसरवण्यात आला याचा सखोल तपास केला जातोय। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नरहरी झिरवळ यांचा एक तृतीयपंथीय व्यक्तीसोबत असल्याचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, मात्र झिरवळ यांनी सुरुवातीपासूनच हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला होता। वेगवेगळ्या क्लिप्स जोडून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडीतच आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केलाय। खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत जाऊन पोहोचलेत। त्यामुळे त्याला आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा प्रयत्न होत आहे असंही ते म्हणालेत। त्यांच्या या दाव्यामुळे भोंदू खरातच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता व्यक्त केली जाते।
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर नाशिक पोलिसांमध्ये तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे तर उर्वरित 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातशी संबंध असल्याच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. आता त्यांची SIT चौकशी होणार आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेत्यांची नावं आल्यामुळे त्यांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी उपरोक्त आरोप केले. रोहित पवार मंगळवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की खूप काही जणांची खूप काही माहिती असलेला भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं, तर दुसरीकडे अजितदादांच्या घातपाताची इत्थंभूत माहिती असलेल्या VK सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. अशोक खरात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात विरोधकांकडून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा नवे गौप्यस्फोट केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, दीपक केसरकर यांना सगळं माहिती आहे की अशोक खरातला कोण कोण पोसत आहे. त्यांना आव्हान आहे की या सगळ्या प्रकरणात तुम्हाला माहीत असून या सगळ्या संबंधांना माहिती देत नसाल तर माझं नाव आलं तरी मी इतरांचं नाव घेईल, तर याचा अर्थ तुम्ही इतर गुन्हेगारांना लपवून ठेवत आहात. हे कोण 39 लोक आहेत, त्यांची नावं उघड केली पाहिजेत. केसरकर असे म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. याचा अर्थ अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध आहेत असं केसरकर सांगू इच्छितात का, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, नेमके या सगळ्यात त्यांना सूचित काय करायचं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आम्ही SITला भेटून सांगितलं की शिवनिकाच्या सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे. यात प्रामुख्यानं 3 नावं आहेत, ज्यात एक नाव चाकणकर, नामकरण आवारे आणि ललित पोफळे. नामकरण आवारे ही महत्वाची कडी आहे. ती का महत्वाची आहे याचं कारण म्हणजे आवारे हा भाजप उद्योजक आघाडीचा सरचिटणीस आहे, पण सध्या त्याचे भाजपसोबत कनेक्शन दिसत नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या, कॅप्टन खरात हा जगदंब पतसंस्थेचा 2018 ते 2024 या काळात चेअरपर्सन होता. या पतसंस्थेचा सर्वेसर्वा हा आवारे आहे. पुढे 3 अपत्य असल्यानं सहकारी संस्थेचा चेअरपर्सन होता येत नाही असं म्हणत चेअरमनशिप काढण्यात आली होती. 15 वर्षापासून हा जो आवारे आहे तो शिवनिका संस्थेवर संचालक होता. म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघात आर्थिक हितसंबंध आहेत. आता हे दोघे वेगळे झाले असले तरी खरातची बोंदुगिरी वाढवण्याचं कॅम्पेन आवारेनंच केलं होतं. आवारे हा त्या काळात स्टाईसचा मेंबर होता. स्टाईस म्हणजे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्था. या संस्थेत जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. या 12 पैकी एक खरात होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जागतिक घडामोडी आणि देशातील राजकारणावर भाष्य करत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपने जनतेला निष्क्रिय बनवण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. धर्माच्या नावाखाली लोकांना भुलवून त्यांची विचारशक्ती कमी करण्यात आली असून आता जनतेने या परिस्थितीतून बाहेर पडण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. ट्रम्प यांना खरे मित्र नाहीत, ते फक्त स्वतःभोवतीच लोकांना ठेवतात असंही त्यांनी म्हटलं. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावरती उतरले असल्याचं सांगत त्यांनी या जनतेच्या धाडसाचं कौतुक केलं. भारतातील लोकांनीही अशा प्रकारे अन्यायाविरोधात उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं. देशात लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करत राऊत म्हणाले की सध्या मनमानी आणि झुंडशाही वाढत आहे. लोकांनी जागृत राहून या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. भारताच्या इतिहासात अनेकदा जनतेने रस्त्यावर उतरून बदल घडवून आणला आहे. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आणीबाणी विरोधातील लढा यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या लढ्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. दरम्यान जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असून जागतिक बाजारपेठ अस्थिर बनली आहे. जग एका नव्या आर्थिक आणि सामाजिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष मजबूत होण्यासाठी गावोगाव फिरण्याचा उपरोधिक सल्ला दिलाय.
लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधारी पक्ष अंकुश नसल्यासारखा वागू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विरोधक मजबूत होण्यासाठी गावगाव फिरावं असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपलं नाव असल्याची बाब आपल्याला आत्ताच समजली असंही स्पष्ट केलं. मंत्री चंद्रकांत पाटील मंगळवारी कारागीर महाकुंभाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तिथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, मोहित कांबोज, आदित्य ठाकरे भेट, भोंदू अशोक खरात प्रकरण, गोकुळ निवडणूक आदी विविध विषयांवर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुकांसाठी सुरू असलेल्या तयारीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचं मनापासून अभिनंदन करेल. जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची महाराष्ट्रात एकही सभा झाली नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की प्रयत्ने रगडता वाळूचे कण त्यातून निघेतील. प्रयत्न केले तर यश मिळेल असा त्यांना साक्षात्कार झाला असेल. त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. कारण या राज्यात जसं सरकार मजबूत आहे तसा विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत नसेल तर सत्ताधारी पक्ष अंकुश नसल्यासारखा वागू शकतो. आमचं असं नाही, पण विरोधक मजबूत होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गावोगाव फिरावं. शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे, तब्येत खराब झाल्यामुळे ते गेले काही दिवस घरी होते, पण आता प्रकृती सुधारल्यानंतर ते लगेचच दौऱ्यावर घराबाहेर पडलेत असं ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत आज 31 मार्च रोजी संपुष्टात येते. त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना आपल्या ई-केवायसीत झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आजची शेवटची संधी आहे. या मुदतीत चूक दुरुस्त न करणाऱ्या महिलांचा लाभ यापुढे कायमस्वरूपी बंद होईल. दरम्यान ही योजना सुरू झाली तेव्हा त्यात तब्बल 2,47,00,000 लाभार्थी महिला होत्या. पण आता या आकड्यामध्ये तब्बल 71 लाख महिलांची घट होण्याची शक्यता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा अर्थसहाय्य केले जातं. महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला. त्यांची सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्ता आली. त्यानंतर सरकारने या योजनेतील बोगस लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हजारो बोगस लाभार्थी निष्पन्न झाले. विशेषतः वार्षिक 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी ही योजना सुरू असताना त्यात सदन महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं स्पष्ट झालं. अखेर सरकारने प्रारंभी या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वगळलं. त्यात ई-केवायसीच्या माध्यमातून इतर बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवला. त्यातही लाखो महिला या योजनेतून बाद झाल्या. पण ई-केवायसी मुदतीत करण्यात अपयश आलेल्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आलं. या प्रकरणी महिला वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने गतवर्षी या महिलांना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली. त्यानुसार आज ही मुदत संपुष्टात येते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.